Hello friends, welcome to this session. In this session, I am going to explain transverse waves along a stressed string, or it is also called equation of motion of a vibrating string. For transverse waves, here we have to consider a string PQ. This is the string PQ stressed by a tension capital T. Let the string be plugged at the center O and let free or release it. The string vibrate transversely. This vibration are simple harmonic in nature. Okay, friends, तर आपण या ट्रान्सवर्स वेव्स आपण डिराइव करणार आहोत. या ट्रान्सवर्स वेव्स कशामुळे एका स्ट्रिंगच्या स्वरूपात. आता एक स्ट्रिंग घेतलेला आहे किंवा एखादा दोरखंड घेतलेला आहे, समजा तो PQ आहे, हा PQ आहे, त्याला एका टेन्शन म्हणजे समजा फोर्स न ट्रेस केलेला आहे. ओके, नंतर आपण प्लग करतो, म्हणजे प्लग म्हणजे इथे ओ इज द सेंटर मध्ये असा प्लग केला आणि सोडून दिला, तर काय होईल, हा एक तर हा दोरखंड किंवा हा स्ट्रिंग काय केलेला ताणलेला असल्यामुळे हा दोरखंड हा ट्रान्सवर्स वेव्स असा प्रकारचा वेव्स तयार होईल. आणि तो वेव्स म्हणजे काय, सिंपल हार्मोनिक वेव्स सारखं दिसणार, म्हणून त्याला सिंपल हार्मोनिक इन नेचर म्हटलेलं आहे. ओके, आता यासाठी आपण काय करणार, तुम्हाला माहित आहे, द फोर्स टेंडिंग टू ब्रिंग एनी एलिमेंट ऑफ द स्ट्रिंग back to the equilibrium position of the component of tension acting at right angle to the PQ. म्हणजे एखादा बॉडी असेल, एखादा स्ट्रिंग असेल, ते आपल्या ओरिजिनल शेप अँड साइज मध्ये येतो. कशामुळे, इलास्टिसिटी मुळे. ओके, कारण हे ताणलेलं आहे, तर आपण ऍट द सेंटर मध्ये आपण जर प्लग केला आणि सोडून दिलं तर व्हायब्रेट होईल. पण काय होईल, हा डाऊनवर्ड जो कंपोनंट असेल, डाऊनवर्ड कंपोनंट काय करेल, त्या स्ट्रिंगला त्याचा सुरुवातीचा जो स्टेज आहे, अनडिस्प्ले स्टेज म्हणजे PQ मध्ये आहे, तो येण्याचे प्रयत्न करेल. कारण तुम्ही डिस्प्लेस केलेला आहे, तो डिस्प्लेस पोझिशनवर राहू शकत नाही. कारण काय, त्याचा इलास्टिसिटी मध्ये त्याचा डाऊनवर्ड जो कंपोनंट आहे फोर्सचा, तो काय करेल, त्याचा ओरिजिनल जागी म्हणजे ओरिजिनल जे PQ चा लाईन होतं त्यामध्ये तो येण्याचा प्रयत्न करेल, आणि तो कसा असेल, राईट एंगल. ओके, आता हे त्याचा PQ इज द अनडिस्प्लेस पोझिशन. हा कोणता, एक्स एक्सिसला हा अनडिस्प्लेस म्हणू आपण, अनडिस्प्लेस्ड आहे. आणि तो डिस्प्लेस कोणत्या एक्सिसला होत आहे, वाय एक्सिसला तो डिस्प्लेस होत आहे. आता सपोज कन्सिडर अ स्मॉल एलिमेंट AB हा स्मॉल एलिमेंट AB, याचा डिस्टन्स लेंथ किती आहे, डेल एक्स आहे. ओके, कारण आपण एखादा काही कॅल्क्युलेट करतो म्हणलं तर त्याचा स्मॉल पार्ट घेतो, स्मॉल पार्ट और स्मॉल पोर्शन घेतो, म्हणून हा स्मॉल पार्ट म्हणजे AB. समजा हा AB घेतला आपण, या AB चा लेंथ किती आहे, डेल एक्स आहे. आणि हा याचा जो A आणि B आहे, A पॉइंट आणि B आहे, ते मेक एन एंगल. ओके, थीटा अँड थीटा मायनस डेल थीटा कोणासोबत होणार आहे, हा एक्स एक्सिस सोबत होणार आहे. ओके, आता टँजेंट ड्रॉ ॲट A इज रिझॉल्व इनटू टू रेक्टँग्युलर कंपोनंट. ओके, आपल्याला माहित आहे की हा एखादा टँजेंट ड्रॉ केलं, समजा A पोझिशन, त्याचा रेक्टँग्युलर कंपोनंट दोन असेल, कोणकोणता रिझॉल्व होईल, एक तर एक्स एक्सिस असेल, एक्स अलॉंग एक्स एक्सिस, आणि दुसरा अलॉंग वाय एक्सिस असू शकतं. आता एक्स कंपोनंट, वाय कंपोनंट कोणते, आता एक्स कंपोनंट कोणते असतात, कॉस थीटा, आणि वाय कंपोनंट हा काय असतात, साइन थीटा. म्हणून आपण आता डाऊनवर्ड कंपोनंट म्हणजे वाय कंपोनंट, आता वाय एक्सिसला ऍज अ टेन्शनचा कोणता असेल, साइन थीटा, म्हणजे टी साइन थीटा हा कोणता आहे, डाऊनवर्ड कंपोनंट म्हणजे अलॉंग दी वाय एक्सिस. ओके, आता सपोज थीटा इज स्मॉल, देन साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. ओके, आता काय होईल, डाऊनवर्ड कंपोनंट टेन्शन ऍट A इज इक्वल टू काय होईल, टी टॅन थीटा. पण टॅन थीटा म्हणजे काय असतं,
टॅन थिटा मीन्स स्लोप असतं, कारण एखादा डिस्प्लेसमेंट कर्वचा स्लोप म्हणजे काय असतं टॅन थिटा. आपण काढलेलं आहे की टॅन थिटा म्हणजे काय असतं स्लोप dy/dx. ओके, आता ऍट ए पोझिशन मध्ये काय होईल, डाऊनवर्ड कंपोनंट ऑफ टेन्शन ऍट ए पोझिशन मध्ये काय होईल, इज इक्वल टू टी dy/dx. ओके, हा डाऊनवर्ड कंपोनंट आहे टेन्शनचा ऍट ए पोझिशनला. ओके, म्हणजे याला आपण इक्वेशन 1 देऊया. नाउ आता रेट ऑफ चेंज ऑफ स्लोप विथ रिस्पेक्ट टू लेंथ ऑफ द एलिमेंट. आता रेट ऑफ चेंज ऑफ स्लोप काय आवश्यकता आहे, कारण रेट ऑफ चेंज ऑफ स्लोप कशामुळे आपण इथे काढत आहोत, तुम्ही बघत आहे हे जे आपण स्लोप काढत आहोत हा कर्व आहे, कर्वचा स्लोप हा कर्व आहे. कर्वचा स्लोप हा प्रत्येक पॉइंट मध्ये बदलत जातो. स्ट्रेट लाईनचा स्लोप काय असते, कॉन्स्टंट असतो. पण इथे ए आणि बी पोझिशन जो आहे आपल्याला स्लोप काढायचा आहे. ओके, त्या ठिकाणी त्याचा कर्व आहे, हा कर्व असल्यामुळे हा स्लोप बदलत जाईल. बदलत कसा जाईल, विथ लेंथ मध्ये, म्हणजे एक्स एक्सिस, जसं एक्स चा डिस्टन्स बदलत जाईल तसा हा स्लोप सुद्धा बदलत जाईल. म्हणून फर्स्ट यू कॅल्क्युलेट द रेट ऑफ चेंज ऑफ स्लोप, ओके, ऑफ लेंथ, म्हणजे कशामुळे, लेंथमुळे, म्हणजे dx. ओके, म्हणजे काय होईल, रेट ऑफ चेंज ऑफ स्लोप d2y/dx स्क्वेअर झाला. आता हा स्लोप चेंज होतो किती न, डेल एक्स न. समजा आपण ए पासून तर बी पर्यंत गेलं तर हा स्लोप चेंज होतो किती न, डेल एक्स डिस्टन्स चेंज झालं, म्हणजे स्लोप किती चेंज झालं. आता द चेंज इन स्लोप फॉर ए डिस्टन्स डेल एक्स इज इक्वल टू d2y/dx स्क्वेअर इंटू डेल एक्स, एवढा स्लोप चेंज होतो किंवा ए टू बी ला गेलं तर. आता ऍक्च्युअल स्लोप किती ऍट पॉइंट बी मध्ये कितीनं चेंज झाला, डेल एक्स न चेंज झाला. थीटा कितीनं चेंज झाला, डेल थीटा न चेंज झाला. ओके, सुरुवातीला ए पॉइंटचं ए चा जो टॅन्जेंट आहे एक्स एक्सिस सोबत किती अँगल मेड केलं, थीटा. पण बी सोबत जेव्हा बी चा आपण टॅन्जेंट काढलं एक्स एक्सिसला तेव्हा तो डेल थीटा ने चेंज झाला, म्हणजे सुरुवातीला थीटा होता नंतर त्याचा चेंज डेल थीटा म्हणजे कमी झाला, म्हणजे थीटा मायनस डेल थीटा. तसंच हा स्लोप सुद्धा चेंज होईल. आता स्लोप ऍट बी पॉइंट मध्ये किती होईल, टॅन थीटा मायनस डेल थीटा, कारण डेल थीटा ने आपण चेंज होईल. ओके, आता स्लोप काढू ऍट बी पॉइंटला किती होईल, टॅन थीटा मायनस डेल थीटा. आता टॅन थीटा, थीटा म्हणजे काय, डेल वाय डेल एक्स, आणि डेल थीटा म्हणजे काय, चेंज इन स्लोप, हा इथे काढलेला आहे d2y/dx स्क्वेअर इंटू डेल एक्स, म्हणजे dy/dx मायनस d2y/dx स्क्वेअर इंटू डेल एक्स. हा झाला स्लोप कोणत्या पॉइंटला, बी पॉइंटला. आता ह्या स्लोपचा पुन्हा ऍट बी पॉइंटला इट ऑल्सो रिझॉल्व इंटू किती, आता रिझॉल्व करायची गरज आहे का, हो, कारण हा टॅन काढला म्हणजे स्लोप काढला आपण हा स्लोप कोणत्या कंपोनंट काढायचा, दिस स्लोप ओके टॅन्जेंटचा आहे. इट रिझॉल्व इनटू टू कंपोनंट, एक एक्स एक्सिसला आणि दुसरा वाय एक्सिसला. एक्स एक्सिसला कोणतं असतं, कॉस थीटा असतं, वाय एक्सिसला साइन थीटा असतं. म्हणजे आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, हा अपवर्ड कंपोनंट. अपवर्ड ऍट बी मध्ये काय होईल, अपवर्ड, कारण टेन्शन हा या दिशेने आहे म्हणून हा अपवर्ड कंपोनंट वाय एक्सिसला. वाय एक्सिसला किती होईल, साइन कंपोनंट, म्हणजे याचा साइन टर्म, म्हणजे टी साइन थीटा मायनस डेल थीटा. ओके, हा झाला त्याचा कोणता, अपवर्ड कंपोनंट ऑफ टेन्शन ऍट बी पोझिशन. पण आपल्याला माहित आहे साइन थीटा मायनस डेल थीटा इज इक्वल टू टॅन थीटा मायनस डेल थीटा. ओके, म्हणजे हा आपला टॅन थीटा वापरू शकतो, म्हणजे अपवर्ड कंपोनंट ऑफ टेन्शन ऍक्टिंग बी इज इक्वल टू काय येईल, टी टॅन थीटा मायनस डेल थीटा. ओके, नाउ आता अपवर्ड कंपोनंट ऑफ टेन्शन ऍट बी पोझिशन म्हणजे काय, टी टॅन थीटा मायनस डेल थीटा. ओके, आता आपण सबस्टिट्यूट करू. टॅन थीटा मायनस डेल थीटा म्हणजे आपल्याला काढलेलं होतं, हा टी कॉमन घेतलंय माहित आहे, डेल dy/dx म्हणजे हा स्लोप ऍट ए पोझिशन होता, मायनस कितीने चेंज झाला होता, d2y/dx स्क्वेअर इंटू डेल एक्स, म्हणून टॅन थीटा मायनस डेल थीटा म्हणजे हा होणार. दिस इज द इक्वेशन 2. दिस इज द अपवर्ड कंपोनंट ऑफ टेन्शन ऍट बी पोझिशन. ओके, आता दोन्ही कंपोनंट मिळाले आपल्याला टेन्शनचे, कोणते, ऍट ए पॉइंट मध्ये टेन्शन ऍक्टिंग अलॉंग द कोणतं,
आपण घेतलंय अलॉंग वाय एक्सिस मध्ये डाऊनवर्ड आहे का अपवर्ड आहे? हे अपवर्ड होतं. ऍट ए पॉइंटला अपवर्ड होतं. अपवर्ड होतं का? नाही, ऍट डाऊनवर्ड होतं. ऍट ए पॉइंटला डाऊनवर्ड कंपोनंट काढलं होतं आणि बी ला ऍट अपवर्ड कंपोनंट. आता अपवर्ड आणि डाऊनवर्ड दोन्ही अपोजिट झाले, परंतु आपल्या स्ट्रिंग हा कोणत्या पोझिशनला येतो? इक्विलिब्रियम पोझिशन. म्हणजे प्लग केला आणि सोडून दिला म्हणजे काय होईल? स्ट्रिंग विल बी कम टू इक्विलिब्रियम पोझिशन. याचा अर्थ काय की डाऊनवर्ड कंपोनंट जो आहे त्याचा जास्त असेल कोणापेक्षा? अपवर्ड पेक्षा, इक्विलिब्रियम येण्यासाठी. आता रिझल्टंट कंपोनंट काढायचं आपल्याला, म्हणजे रिझल्टंट डाऊनवर्ड टेन्शन म्हणजे काय होईल? डाऊनवर्ड मायनस अपवर्ड. ओके, आता डाऊनवर्ड किती होय? आता हा रिझल्टंट डाऊनवर्ड टेन्शन. ओके, रिझल्टंट म्हणजे आता आपल्याला त्याचा डिफरन्स काढावा लागेल. कोणतं? डाऊनवर्ड मायनस अपवर्ड टेन्शन. ओके, एफ इज इक्वल टू टी डी वाय डी एक्स. हा कोणता आहे? हा डाऊनवर्ड कंपोनंट ऑफ टेन्शन ऍट ए ला होता. आणि हा पार्ट कोणता आहे? टेन्शन ऍट बी पॉइंट. हा कोणता आहे? अपवर्ड. म्हणजे अपवर्ड मायनस डाऊनवर्ड. दिस इज द रिझल्टंट डाऊनवर्ड टेन्शन. ओके, हा सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल टी डी वाय डी एक्स, इथे टी डी वाय डी एक्स हा दोन कॅन्सल होतात. हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल म्हणजे हा टी डी टू वाय डी एक्स स्क्वेअर इंटू डेल एक्स. हा राहिला रिझल्टंट टेन्शन म्हणजे काय? फोर्स. टेन्शन इज नथिंग बट द फोर्स. कोणता फोर्स झाला? हा रिझल्टंट डाऊनवर्ड फोर्स. ओके, आता हे काय एक स्ट्रिंग आहे. या स्ट्रिंग मध्ये जो मास असतं, हा मास काय सेपरेट सेपरेट मास नाहीये. म्हणून याच्यामध्ये काय करतो आपण? स्ट्रिंगची लेंथ असतो आणि हा कंटिन्युअस मास असतो, म्हणून आपण याचा डेन्सिटी काढला जातो. ओके, नाव आता कन्सिडर करूया स्मॉल एम बी दी मास ऑफ द स्ट्रिंग पर युनिट लेंथ. ओके, पर युनिट लेंथ. स्मॉल एम म्हणजे मास, पूर्ण स्ट्रिंगचा मास नाही, तर हा मास पर युनिट लेंथचा आहे. आता तुम्ही किती लेंथ वाढवू शकता त्यावरून त्याचा मास सुद्धा काढ. पर युनिटचा मास निघाला, किती डिस्टन्सचा मास पाहिजे त्यानं मल्टिप्लाय करूया. आता मास ऑफ द एलिमेंट डेल एक्स. आता डेल एक्स आपण ए बी पार्ट घेतला होता. आता ए बी पार्ट मधला मास किती म्हणजे त्याचा डिस्टन्स किती? डेल एक्स होता, म्हणून त्याचा मास किती? मास ऑफ द एलिमेंट डेल एक्स इज इक्वल टू एम इंटू डेल एक्स. हा मास कोणाचा आहे? डेल एक्स पार्टचं. ओके, स्मॉल एलिमेंटचं मास आहे. नाउ द एक्सलरेशन ऑफ द एलिमेंट इन द डायरेक्शन ऑफ वाय एक्सिस. आता पार्टिकल कोणत्या डिरेक्शनला डिस्प्लेस झाले होते? वाय एक्सिसला, आणि वेव्हज एक्स एक्सिसला. आता डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन जो होतं ते वाय एक्सिसला होतं, म्हणून आता एक्सलरेशन जर काढायचं असेल, तुम्हाला माहित आहे व्हेलॉसिटीचं पुन्हा जर डेरिव्हेटिव्ह केलं तर काय होईल? एक्सलरेशन होईल. ओके, डिस्प्लेसमेंट म्हणजे वाय असतं, व्हेलॉसिटी म्हणजे dy बाय dt असतं, आणि एक्सलरेशन म्हणजे काय? d2y अपॉन dt स्क्वेअर असतं. ओके, आता नाव फोर्स ऍक्टिंग अलॉंग एलिमेंट. आता फोर्स इज इक्वल टू काय असतं? मास इंटू एक्सलरेशन. व्हॉट इज द मास ऑफ द डेल एक्स एलिमेंट? m इंटू डेल एक्स. आणि एक्सलरेशन किती आहे? d2y इंटू dt स्क्वेअर. हा झाला फोर्स. ओके, हा फोर्स कसा काढला आपण? इन जनरल काढला की एखादा स्ट्रिंग असेल, त्या स्ट्रिंगचा एलिमेंट डेल एक्स असेल आणि त्याचा मास पर युनिट लेंथ m असेल, तर त्याच्यावर फोर्स किती ऍक्ट होईल ते फोर्स आपण हा फोर्स काढलं. ओके, आणि इक्वेशन 3 हा सुद्धा फोर्स आहे, हा आपला टेन्शन नुसार काढलेला आहे. ओके, आता हे दोन्ही लेफ्ट हँड साइड मध्ये काय आहे? सेम आहेत. म्हणजे लेफ्ट हँड साइड मध्ये फोर्स आहेत, म्हणजे राईट हँड साइड आल्सो इक्वल टू सेम. ओके, म्हणून फ्रॉम इक्वेशन 3 and 4 वी गेट m del x d2y dt square is equal to t d2y dx square into del x. झालं. आता याच्यामध्ये आपण काय? हा del x पार्ट, हा del x कॅन्सल होईल, म्हणजे d2y अपॉन dt square is equal to हा m समजा या बाजूला आला तर t by m d2y dx square. आता हा काय? एखादा डिफरेन्शियल फॉर्म मध्ये आला की नाही? हा इक्वेशन एखादा डिफरेन्शियल फॉर्म मध्ये आलेला आहे, म्हणून दिस इज द डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ मोशन ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आपल्याला एक इक्वेशन मिळालं आहे डिफरेन्शियल फॉर्म मध्ये. ओके, बट वी नो द स्टँडर्ड डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ वेव्ह मोशन. ओके, आपल्याला एखादं स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला माहित आहे, ते काय? d2y dt स्क्वेअर इज इक्वल टू v स्क्वेअर d2y dx स्क्वेअर. हा स्टँडर्ड आहे, आणि v इज द वेलॉसिटी ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह,
म्हणजे वेव्हचा जो वेलॉसिटी आहे तो v आहे. आता हे दोन्ही इक्वेशन मध्ये आपण जर बघितलं तर लेफ्ट हँड साइड इक्वल आहेत, राईट हँड साइड मध्ये d2y dx स्क्वेअर d2y dx स्क्वेअर सुद्धा सेम आहे. फक्त फरक काय आहे, इथे t अपॉन m आहे आणि इथे v स्क्वेअर, म्हणजे हे दोन सेम असतील. म्हणजे v स्क्वेअर इज इक्वल टू t बाय m आणि v इज इक्वल टू अंडर रूट t बाय m. दिस इज द वेलॉसिटी ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द स्ट्रिंग. म्हणजे एखादा वेव्ह ट्रॅव्हलिंग होत आहे कोणा स्ट्रिंगच्या माध्यमातून, तर त्याचं वेलॉसिटी किती असेल, वेलॉसिटी किती असेल तर अंडर रूट t अपॉन m. t म्हणजे काय, टेन्शन, टेन्शन म्हणजे फोर्स, किती फोर्स आहे, समजा मास इंटू g, mg सुद्धा फोर्स आहे. ओके, ते असू शकतं. आणि हा स्मॉल m म्हणजे काय, मास पर युनिट लेंथ. हा स्ट्रिंगचा आहे, स्ट्रिंगचं मास पर युनिट लेंथ, अप्लाइड मास नाही, लक्षात ठेवायचं. स्मॉल m म्हणजे हा अप्लाइड मास नाही, तो स्ट्रिंगचं मास पर युनिट लेंथ आहे. आणि कॅपिटल T म्हणजे हा तिथे असू शकतं अप्लाइड मास, T इज इक्वल टू mg सुद्धा असू शकतं. ओके, या फॉर्म्युलाचा यूज करून आपण वेलॉसिटी ऑफ वेव्ह काढू शकतो. आता नाव as usual फॉर्म्युला म्हणजे आपल्याला जे माहित आहे, we know also v is equal to n lambda, v is equal to n lambda. v म्हणजे वेलॉसिटी, n म्हणजे फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. इन केस ऑफ स्ट्रिंग ऑफ लेंथ l व्हायब्रेट इन p सेगमेंट, समजा p सेगमेंट न तो व्हायब्रेट होत आहे, तर लेंथ ऑफ ईच सेगमेंट इज इक्वल टू किती होईल, टोटल लेंथ डिवाइडेड बाय p. ओके, किती सेगमेंट p न, तर एका सेगमेंटचा लेंथ निघेल. ओके, पण एका सेगमेंट म्हणजे हा समजा असा वेव्ह असेल, असा वेव्ह असेल, तर एक सेगमेंट म्हणजे हाफ वेव्हलेंथ असतं. कारण एका वेव्हलेंथ मध्ये एका वेव्ह, वन वेव्ह इज इक्वल टू वन क्रेस्ट अँड वन ट्रफ असतं. पण आपण वेव्ह मध्ये एखादा काय घेतलेलं तर हाफ वेव्ह, हाफ वेव्ह म्हणजे एखादी क्रेस्ट घ्या किंवा एक ट्रफ घ्या, म्हणजे काय येईल लॅम्बडा बाय 2, म्हणजे l अपॉन p इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 असेल, लॅम्बडा बाय 2 म्हणजे हाफ ऑफ वेव्हलेंथ. ओके, इच सेगमेंट. नाउ l इज लॅम्बडा इज इक्वल टू 2l अपॉन p. ओके, याच्यावरून आपण आता हे लॅम्बडाची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करू शकतो आणि v ची सबस्टिट्यूट केलं की v इज इक्वल टू n2l अपॉन p. हा इक्वेशन समजा 8. ओके, आता v इज इक्वल टू आपण बघितले की n2l अपॉन p हा इक्वेशन 8 आणि 7 मध्ये काय मिळालं होतं, वेलोसिटी ऑफ वेव्ह v इज इक्वल टू अंडर रूट t अपॉन m. हा दोन्ही वेलोसिटी आहे, म्हणजे आपल्याला काय करू शकतो, हा दोन्ही इक्वेट करू शकतो. कारण लेफ्ट हँड साइड आर इक्वल, राइट हँड साइड आल्सो इक्वल. ओके, आता हे काढल्यानंतर आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी मिळेल. ओके, n इज इक्वल टू p अपॉन ट्वाइस l अंडर रूट t अपॉन m. हा काय झाला, फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, म्हणजे त्या वेव्हचं फ्रिक्वेन्सी मिळालं. ओके, आता p म्हणजे काय आहे, p म्हणजे किती ते लूप्स तयार होतात. ओके, बट इन केस ऑफ स्ट्रिंग व्हायब्रेट इन वन सेगमेंट, एका सेगमेंट मध्ये असेल तर p इज इक्वल टू 1, इला फंडामेंटल मोड ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणतात. ओके, n इज इक्वल टू 1 अपॉन ट्वाइस l अंडर रूट t अपॉन n. दिस इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, सुरुवातीचा एकदम सुरुवातीचा फ्रिक्वेन्सी म्हणजे कमीत कमी फ्रिक्वेन्सी, म्हणजे एवढं असू शकते, याला फंडामेंटल म्हणतात. आता पिरियड ऑफ व्हायब्रेशन t काढू शकतो या फंडामेंटल मोडचा. कसा काढणार, पिरियड म्हणजे रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी 1 अपॉन n. दिस इज इक्वल टू 2l अंडर रूट m अपॉन t. दिस इज द पिरियड ऑफ व्हायब्रेटिंग ओके waves. आता if note if d is the diameter of the string, d समजा त्या डायमीटर आहे त्या स्ट्रिंगचं, and rho be the density of material of string. ओके, त्या एखादा स्ट्रिंग वापरले आहे त्याचा डेन्सिटी किती आहे तर रो आहे त्या मटेरियल, आणि कॅपिटल डी इज हा डायमीटर आहे. ओके, म्हणून त्याचा आपण मास पर युनिट लेंथ स्मॉल m काढू शकतो. कोणता, पाय d स्क्वेअर अपॉन 4 इंटू रोचा माध्यम. युजिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 8 म्हणजे कोणता आहे, फ्रिक्वेन्सी, फंडामेंटल मोड ऑफ फ्रिक्वेन्सी किती आहे, n इज इक्वल टू अंडर रूट 1 अपॉन ट्वाइस l अंडर रूट t अपॉन m. हा इक्वेशन 8 होतं. मग त्याच्यामध्ये वापरल्यानंतर हा आपला n इज इक्वल टू 1 अपॉन dl अंडर रूट t अपॉन पाय रो. हा म्हणजे फ्रिक्वेन्सी मिळाला आपल्याला कोणाचा, त्या वेव्हचा. ओके, त्या स्ट्रिंग मधून जे वेव्ह
ट्रॅव्हलिंग होते त्या वेव्हचा आपल्याला फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता आलेला आहे. ओके, आता या मित्रांनो आपल्या युनिव्हर्सिटीच्या सिलेबस मध्ये या टॉपिक मध्ये थोडस 3-4 सेपरेटली टॉपिक दिलेला आहे, जसा इक्वेशन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्हज. ओके, दुसरा फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ ए ट्रान्सव्हर्स वेव्ह, नंतर कोणता आहे टाइम पिरियड आणि इक्वेशन, असा 3-4 पॉइंट सेपरेटली दिलेले आहेत. तुम्ही जर सिलेबस बघितलं असेल तर या युनिट मधला हा जो टॉपिक आहे या टॉपिक मध्ये 3-4 सेपरेटली टॉपिक सब टॉपिक दिलेला आहे, पण मी या व्हिडिओमध्ये 3-4 टॉपिक एकत्र गेलेला आहे. ओके, म्हणजे डिफरेन्शियल इक्वेशन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये वेव्ह इक्वेशन, ओके, ट्रान्सव्हर्स वेव्हचं वेव्ह इक्वेशन घेतलेलं आहे, व्हेलॉसिटी घेतलेलं आहे, व्हेलॉसिटी ऑफ वेव्ह घेतलेला आहे, त्याच्यामध्येच आपण फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केलेला आहे, त्याच्यामध्येच पिरियड. हा 4 जो सब टॉपिक आहे, म्हणजे वेव्ह इक्वेशन, ओके, नंतर आपल्याला व्हेलॉसिटी, नंतर फ्रिक्वेन्सी, नंतर पिरियड, हा एकत्र केलेला आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.